बुलेटिनची सुरुवातच करूया नवी मुंबईतील एका धक्कादायक घटनेतून। नवी मुंबईतील खारघरमध्ये भीषण असा दरोडा पडलाय। फिल्मी स्टाईलने दरोडा टाकत हवेत गोळीबार करण्यात आला। 3 दरोडेखोरांनी हा हवेमध्ये गोळीबार केलाय। खारघरच्या सेक्टर 35 मधली ही धक्कादायक घटना समोर आली आहे। ज्वेलर्सच्या दुकानामध्ये रात्री 11 वाजता हा दरोडा पडलेला आहे। संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। हा व्हिडिओ आपण पाहतोय। न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। फायरिंग केली। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, खारघर मधला हा व्हिडिओ आता समोर येतोय। खळबळजनक असा हा व्हिडिओ आहे। कशी ही घटना घडली आहे आणि पुढची कारवाई कशी होती आहे? निश्चित आपण बघत असाल खारघर सेक्टर 35 मधील बीएम ज्वेलर्स मध्ये रात्री 11 वाजताचा दरोडा आहे। 3 दरोडेखोर आतमध्ये डायरेक्ट घुसतायत आणि आतमध्ये जाऊन ते जे आतमध्ये दुकानाचे जे मालक आहेत त्यांना गोळीबार करून धमकावतात आणि जे काही सोनं आहे ते पिशवीमध्ये भरून पुन्हा एकदा पसार होतात। पसार झाल्याच्या नंतर गाडीवर बसून पुन्हा एकदा ते हवेत गोळीबार करतायत आणि हे सगळं जे दृश्य आहे ते आजूबाजूच्या लोकांनी पूर्णपणे आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते टिपलंय। मात्र सीसीटीव्ही समोर आले आहे आणि आपण बघत असाल 11 वाजता दुकान बंद करण्याची वेळ आणि डायरेक्ट अशा वेळेला 3 दरोडेखोर डायरेक्ट आतमध्ये घुसून अशा प्रकारचा गोळीबार करून ज्वेलर्स किंवा सोनं जे लुटण्याचा जो प्रयत्न सुरू आहे हे अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचा आहे। खारघर पोलीस स्थानकामध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डीसीपी एसीपी यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या दरोडेखोरांना लवकर पकडलं जाईल। मात्र अशा प्रकारचा एका चांगल्या शहरामध्ये 3 दरोडेखोर घुसणं आणि डायरेक्ट गोळीबार करून सोनाराला लुटून नेणं हे अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल। पोलिसांकडून 2 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि चोरांचा शोध सुरू आहे। जी, अपडेट घेत राहणार आहोत प्रमोद। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।